जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांचे काही क्वेरीज आहेत तर त्याचं सोल्युशन आपण इथं पाहूया. सर, समितीचे जर गृह चौकशीसाठी अप्लाय कसे करायचे? हे बघा, गृह चौकशीसाठी असं ऑनलाईन किंवा अप्लाय करायचं हे नसते, कोणती प्रोसेस नसते. ज्यावेळेस आपला अर्ज जो आहे समिती आपल्याला रिजेक्ट करते किंवा त्रुटी काढते, तर अशा वेळेस आपल्याला समितीमध्ये जाऊन किंवा आपल्याला त्यांनी बोलवलेलं असं हिअरिंग साठी बोलवलेलं असं, त्यावेळेस आपल्याला आपल्या जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जो 2012चा आपलं कास्ट व्हॅलिडिटीचं जे प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ऍक्ट आहे, तर त्याच्यामध्ये हा फॉर्म 11 दिलेला आहे. तर या फॉर्म 11ला अफिडेव्हिटच्या स्वरूपात तुम्हाला इथं जाऊन सबमिट करायचं. इथं जर तुमचा जो काही डिव्हिजन आहे, स्क्रुटनी कमिटी, अप्लिकांटचं नाव, त्याच्यानंतर इथं जी काही माहिती आहे ती भरून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जातीचा जो दावा आहे तो कोणत्या ग्राउंड्स वरती तुम्ही तो म्हणजे जात सिद्ध करतायत, तर ते ग्राउंड्स तुम्ही इथं लिहा. 1, 2, 3 पेक्षा जास्त असू शकतात. आणि समजा तुमच्याकडे समजा मानक दिनांकाचा पुरावा नसेल तरच म्हणजे त्रुटी निघते. मग अशा वेळेस तुम्ही जास्तीत जास्त इथं जेवढे पण तुमच्याकडे अवेलेबल सोर्स आहेत, ग्राउंड्स आहेत, ज्याच्यावरनं तुम्ही तुमची जात सिद्ध करू शकता, ते इथं लिहा, तुमच्याकडे अवेलेबल असलेले पुरावे. आणि त्याच्यानंतर मग इथं इट इज देअर फॉर मोस्ट रिस्पेक्टफुली सबमिटेड दॅट. मग तुम्ही इथं म्हणजे हा फॉर्म भलेच इंग्लिश मध्ये असला तर तुम्ही मराठीमध्ये पण इथे लिहू शकतात का माझ्याकडे इतकेच डॉक्युमेंट्स आहेत आणि पुढील निर्णय समितीने घ्यावा किंवा माझी गृह चौकशी किंवा दक्षता पथक चौकशी करून मला न्याय द्यावा, असं पण तुम्ही म्हणजे इथं लिहू शकता. तर इंग्लिश मध्ये लिहायचं असेल तर I have such documents and hereby request to consider my application and give me a justice or make a home inquiry or vigilance inquiry and requested for to allot me a caste validity certificate. असं इंग्लिश मध्ये पण लिहू शकता किंवा मराठीमध्ये पण लिहू शकता. तर हे करून तुम्हाला इथं ह्याला अफिडेव्हिटच्या स्वरूपात तिथं जात पडताळणी समितीला सबमिट करा. समिती मग तुमचा जो प्रकरण आहे तर तो दक्षता पथकाला वर्ग करेल आणि तुमची गृह चौकशी करून तुम्हाला जात पडताळणी दाखला देण्यात येईल. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्याकडे माझ्या आजोबाची टीसी आहे पण टीसी वर जात नमूद नाही, काय करावे? हे बघा, आता तुमच्या आजोबांची टीसी आहे तर तशीच तुम्ही अपलोड करा, भलेच त्याच्यावर जातीचा उल्लेख नसेल. हे बघा, जात पडताळणीसाठी 2 क्रायटेरिया पाहिले जातात. पहिला, तुम्ही महाराष्ट्रातले मानक दिनांकापूर्वीपासूनचे कायमस्वरूपी रहिवासी आहेत आणि दुसरा, जाती संदर्भातले पुरावे. आता तुमच्या आजोबांची टीसी आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात मानक दिनांकापूर्वीपासून राहत असाल. म्हणजे असं जर म्हणजे आता जसं SC ST साठी 1950 आहे तर आजोबांच्या टीसी मध्ये जी ऍडमिशनची डेट आहे ती समजा 1950 पूर्वीची असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी हे आहेत हे सिद्ध होतो. आणि अनेक वेळा आपण जात पडताळणी मध्ये आपण पाहिलं तर 1950 पूर्वीचा म्हणजे जात पडताळणी समितीच्या सदस्यांना पण माहिती आहे का एवढे जुने पुरावे नसतात का. मात्र कमीत कमी तुम्ही 1960 पूर्वीचे पण जर जाती संदर्भातले पुरावे दिले तर समिती तुम्हाला म्हणजे योग्य तो निर्णय देते, त्याच्यामध्ये तुमची अडवणूक होत नाही. आता इथं अनेक वेळा असं पण म्हणजे लोक करतात की जाती संदर्भात असलेले लिमिटेड पुरावेच फक्त तिथं अपलोड करतात, त्याच्यामुळे तुमची जी वंशावळ आहे ती प्रॉपर होत नाही. भलेच तुमच्या पुराव्यामध्ये समजा ब्लड रिलेटिव्हच्या ह्याच्यामध्ये जातीचा उल्लेख नसला परंतु वंशावळ परिपूर्ण करा, सविस्तर विस्तृत करा आणि त्या अनुरूप डॉक्युमेंट लावा.
आता समजा तुम्ही ब्लड रिलेटिव्हचे 15 लोकांचे समजा नाव त्याच्यात ऍड केली, वंशावळमध्ये दाखवली, पण त्यापैकी फक्त 7-8 लोकांचा पण असेल जातीचा उल्लेख, भलेच तो मानक दिनांकानंतरचा पण असेल, तर समितीला तुमची जी वंशावळ आहे ती सविस्तर विस्तृत असल्याने समितीला पण प्रोत्साहन मिळतो आणि त्यांना तुमचे नातेसंबंध आणि तुम्ही त्या समाजाच्या ते जातीचे आहेत हे त्यांच्या म्हणजे समाधान झाल्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी अडचण येत नाही. तर आपल्याकडं मानक दिनांकापूर्वी समजा तुम्ही SC ST असाल, 1950 पूर्वीचा नसला तर कमीत कमी 1960चा पण असला तर समिती तेवढा म्हणजे त्यांना माहिती आहे का एवढे जुने पुरावे कोणाकडे उपलब्ध नसतात आणि त्यावेळेस मात्र तुम्ही तुमची वंशावळ सविस्तर विस्तृत करा, जास्तीत जास्त ब्लड रिलेटिव्ह येऊ द्या, त्यांचे डॉक्युमेंट्स पुरावे जे आहेत ते अपलोड करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.